पुणे ब्लड सॅम्पल फेरफारमध्ये आमदाराचा हात असल्याचं म्हटलं जात आहे। विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये आमदाराची मध्यस्थी होती। पुणे पोलिसांकडून त्या आमदाराचा आता शोध सुरू झालेला आहे। पोलिसांकडून अग्रवाल आणि आरोपी डॉक्टरच्या कॉलची तपासणी होणार आहे। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये मध्यस्थी करणाऱ्या आमदारासंदर्भात पुण्यात सध्या जोरदार चर्चा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, तो आमदार कोण हा सवाल आता पुण्यापासून अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। खरं तर कोणाचं नाव या सगळ्या प्रकरणी समोर येते, संशयाची सुई नेमकी कोणाकडे वळतीये? नक्कीच ज्या दिवशी अपघात झाला म्हणजे रविवारच्या पाटे हा सगळा अपघात झाला आणि त्या आरोपीचं जे ब्लड सॅम्पल तपासण्यासाठी ससून रुग्णालयात आणलं होतं त्यावेळीच विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांचं जे संभाषण झालं ते आयफोनच्या व्हॉट्सअप कॉलिंगवरून या दोघांचं संभाषण झालं आणि या दोघांच्या संभाषणामध्ये एका लोकप्रतिनिधी जो आहे त्यांनी मध्यस्थी केल्याची माहिती समोर येत आहे। हा लोकप्रतिनिधी नेमका कोण याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करत आहेत। खरं तर ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सुद्धा हा लोकप्रतिनिधी जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये हजर होता अशी माहिती समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर ब्लड सॅम्पल बदलण्यामध्ये या लोकप्रतिनिधीचा हात होता का हे पाहणं आणि याची चौकशी सध्या पुणे पोलीस करत आहेत। परंतु या सगळा प्रकार इतका भयंकर आणि गंभीर आहे की एखाद्या डॉक्टरांना लाखो रुपये पुरवून त्याचं ब्लड सॅम्पल जे आरोपीचं आहे ते बदललं गेलं आणि या सगळ्या प्रकारामध्ये हा जो लोकप्रतिनिधी आहे त्याचा थेट सहभाग आहे असा पोलिसांचा सुद्धा संशय आहे। परंतु महत्त्वाचे पुरावे अद्याप पोलिसांकडे आले नसल्यामुळे याची चौकशी होत नाही अशी माहिती भेटत आहे। परंतु या सगळ्यामध्ये हा लोकप्रतिनिधी जो आहे तो आता चर्चेचा विषय राहिलेला आहे। लागली निश्चित। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।